महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर. शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही. आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह. महाड पत्रकार संघाच्या मागणीला यश. महाड तालुक्यातील खाजगी रुग्णालयात दरफलके लावणे झाले बंधनकारक. महाड पत्रकार संघाने सिव्हिल सर्जन यांच्याकडे रुग्णालयात सनद व दरपत्रक लावण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने सिव्हिल सर्जन यांनी महाड मेडिकल असोसिएशनला पत्राद्वारे रुग्णालयात सनद व दरपत्रक लावण्याचे आदेश दिले आहेत. की प्रत्येक डॉक्टरनं त्यांचे जे काय स्पेसिफिक चार्जेस आहेत, म्हणजे स्टेबल चार्जेस ज्या गोष्टींचे आहेत त्याचा दर फलक लावणं गरजेचं आहे. आता आम्ही आज आपल्याकडून जी माहिती आम्हाला विचारले गेली, प्रश्न विचारले गेले, त्या अनुषंगाने आम्ही आता तात्काळ निर्णय घेतलेला आहे आणि इथल्या वैद्यकीय अधीक्षकांना सूचना पण दिलेल्या आहेत की त्यांनी आजच नोटीस काढायची दुपारपर्यंत. प्रत्येक व्यावसायिक जे काही रजिस्टर आहेत आमच्याकडे आता लिस्ट आहे त्या सगळ्यांना पाठवायची, त्यांची पोच घ्यायची, 1 महिन्याचा वेळ द्यायचा. 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी दरपत्रक आणि नागरिकांची सनद जी काय आहे त्या दोन्ही गोष्टी लावणं अपेक्षित आहे. ह्या जर त्यांनी केल्या नाही तर 10 तारखेला फेब्रुवारीला आम्ही त्यांचे रजिस्ट्रेशन कॅन्सल करणं माझ्याच हातात आहे. प्रत्येकामध्ये जे काही बिलाच्या कंप्लेंट्स आहेत खाजगी डॉक्टरांच्या काय, जर आपण हे त्यांनी बोर्ड लावून जर ते बिलं एक्स्ट्रा मागत असतील किंवा यांचं जसं म्हणणं आहे की त्यांना लेखी बिल देत नसतील, पैसे घेऊन टाकत असतील कॅशमध्ये, अशा प्रकारची जर कुठली कंप्लेंट असेल त्याच्यासाठी आपण दररोज 9 ते 5 मध्ये कुठल्याही नागरिकाने ही कंप्लेंट जर वैद्यकीय अधीक्षकांकडे आणून दिली त्याची स्क्रुटिनी करू. आणि कोविडमध्ये आपण केलेलं आहे, कुठल्या खाजगी डॉक्टरांनी जर अतिरिक्त पैसे घेतलेले असतील तर ते पैसे आपण त्यांना परत द्यायला लावलेले. पण नागरिकांना विनंती ही आहे की त्यांनी आपण जे दिलेले पैसे आहेत त्याचं ऑफिशियल बिल त्याच्याकडून घ्यावं. उद्या असा विषय होऊ नये की माझ्याकडून त्यांना 15,000चं बिल द्यावं, तुमच्याकडून 85,000 रुपये घ्यावे, मग ते आपल्याला कागदावर प्रूव्ह करणं कठीण जातं. त्यामुळं ज्या काही नागरिकांकडून चुकून समजा त्यानंतर डॉक्टरांनी तसे पैसे घेतले तर त्यांनी त्याच्याकडून बिल मागणं बाध्य आहे. बिल जर देत नसेल तर तुमच्यासारखे पत्रकार असतील, समाजसुधारक असतील, पदाधिकारी असतील किंवा अधिकारी असतील, या कुठल्या तरी माणसामार्फत त्याला ते बिल त्याच्याकडून घ्यावं. अशा प्रकारचे आपण आज ठोस निर्णय घेतला. ठीक आहे.